आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलूयात गौतम गंभीर बद्दल. काल आपण T20 वर्ल्ड कप जिंकला, सगळ्यांनी अप्रिशिएट केलं. मी जसं म्हटलं की प्रत्येक इंडिव्हिज्युअलसाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवायचा आहे आणि त्याच्यामध्ये त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअलचं काय कॉन्ट्रीब्युशन होतं वर्ल्ड कप जिंकण्यासाठी ते डिस्क्राईब करायचं. सुरुवात करूयात गौतम गंभीर पासून, कारण गौतम गंभीर कोच आहे. मागच्या 2 वर्षापासून आपण मिक्स रिएक्शन बघितले असतील सोशल मीडियावरती, ते फेसबुक असो, युट्यूब असो. काही जण गौतम गंभीरला क्रिटिसाइज करतायत, काही जण गौतम गंभीरला अप्रिशिएट करतायत. रिझन तसेच होते. आपण न्यूझीलंडकडून टेस्ट सिरीज हरलो, BGT हरलो, साऊथ आफ्रिकेकडून आता रिसेंटली टेस्ट सिरीज हरलो. तो टेस्ट फॉर्मॅटमध्ये तर मला वाटतं की गौतम गंभीरला खूप जणांनी क्रिटिसाइज केलं, मी स्वतः सुद्धा क्रिटिसाइज केलं. पण T20 स्पेशली व्हाईट बॉल फॉर्मॅट जर आपण बघितला, ODI असो किंवा T20 फॉर्मॅट असो, त्याच्यामध्ये मला वाटतं गौतम गंभीर बेस्ट कोच म्हणून आलाय आपल्या सगळ्यांसमोर आणि आपण बघितलंय. T20 वर्ल्ड कप जो आपण काल जिंकला त्याच्यामध्ये तो रोहित शर्मा सुद्धा नव्हता, विराट कोहली सुद्धा नव्हता, सूर्यकुमार यादव होता आणि त्याच्यासोबत त्यांनी भारताला T20 वर्ल्ड कप जिंकून दिला. अप्रिशिएट करावं लागेल. अप्रिशिएट करताना काही गोष्टींचा विचार करावा लागेल. काल प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर गौतम गंभीर म्हटला की त्यांनी हे जे वर्ल्ड कप आहे त्याच्यात त्यांनी थँक्स स्पेशली राहुल द्रविड आणि VS लक्ष्मण या दोघांना थँक्स म्हटलंय. त्याच्यासोबत अजित अगरकर आणि जय शाह यांना सुद्धा त्यांनी थँक्स सांगितलंय की बाबा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं हे वर्ल्ड कप जिंकवण्यासाठी, कारण त्यांनी सपोर्ट केलता म्हणून. हेच एक बेस्ट कोच, एक हंबल कोचचं लक्षण आहे की त्यांनी अप्रिशिएट केलंय लोकांनी, ज्या लोकांनी त्याला मदत केली. आणि त्यांनी एक गोष्ट जी सांगितली होती की बाबा टीम तीच चांगली असते जी परफेक्ट एकाच वेळेस क्लिक होते आणि टीम म्हणून खेळते. इंडिव्हिज्युअल म्हणून कधी पण एक मॅच जिंकत नाही, ऍज अ टीम म्हणून वर्ल्ड कप आणि टुर्नामेंट जिंकला जातो. आता बोलायचं झालं की रोल काय होता. गौतम गंभीरने जे सांगितलं होतं की 8 स्पेशलिस्ट बॅट्समन पाहिजे, 3 स्पेशलिस्ट बॉलर पाहिजे. त्याच्यात त्यांनी स्पेशलिस्ट बॅट्समनमध्ये ऑलराऊंडरचा इन्व्हॉल्वमेंट जास्त केला होता आणि आपण म्हटलो होतो की बाबा एवढे ऑलराऊंडर का पाहिजे. पण आपण काल बघितलं 8 नंबर पर्यंतचं बॅटिंग असेल तर एक लॉन्जिव्हिटी भेटते, एक आधार भेटतो की नाही बाबा आपण 250-300 पर्यंत मजल मारू शकतो. आणि आपण काल ते बघितलं. 255-256 रन आपण काढले आणि ऑलमोस्ट 6-7 बॅट्समनची आपल्याला गरज पडली, कारण एखाद दुसरा बॅट्समनचा बॅट डे येतो. बॉलिंगमध्ये आपण बघितलं की त्यांनी बॉलिंगला पण सपोर्ट केलं. काल स्पेशली 2 प्लेयरांचं नाव घ्यावं लागेल, अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्ती. या दोघांनी अप्रिशिएट केलं की त्यांना गौतम गंभीरने आणि सूर्यकुमार यादवनी बॅक केलंय. आपण बघितलं अभिषेक शर्माचा फॉर्म नव्हता तसा. शेवटच्या मॅचला मी स्वतः सुद्धा म्हणलो होतो की त्याला कॉन्फिडेंट द्या. जर तो कॉन्फिडेंट फील नसेल करत तर त्याच्याऐवजी आपण रिंकू सिंगला घेऊ शकतो. बट जे मी सांगितलं की जो बेस्ट कोच असतो तो आपल्या प्लेयरांवरती भरोसा दाखवतो, आपल्या प्लेयरांना बॅक करतो. आणि आपण बघितलं काल बेस्ट परफॉर्मन्स आला होता अभिषेक शर्माचा, वरुण चक्रवर्तीचा पण. त्यांनी काल टीम सायफर्टला आउट केलं, जो त्यांचा इम्पॉर्टंट बॅट्समन होता. अजून काही टॅक्टिकल्स डिसिजन ते आपण या वर्ल्ड कपच्या दरम्यान बघितलेच. काल स्पेशली एक फुटेज आला होता, जसप्रीत बुमराकडून 2 ओव्हर आपण पॉवर प्लेमध्येच करून घेतल्या होत्या. त्याचं महत्वाचं कारण हे होतं की सेमीफायनलमध्ये बॅथलनी फायनल ओव्हरमध्ये, पॉवर प्लेच्या फायनल ओव्हरमध्ये ऑलमोस्ट 3 6 मारले होते वरुण चक्रवर्तीला. त्याच ओव्हरमध्ये ऑलमोस्ट 22 रन निघाले, 22-23 रन निघाले होते आणि तिथून इंग्लंडला एक मोमेंटम भेटून गेला होता. त्याच्यानंतर त्यांचा रन रेट जो होता, रिक्वायर्ड रन रेट, तो कधी कमी झालाच नाही. काल ती चुकी होऊ दिली नाही. काल जसप्रीत बुमराला दुसरी ओव्हर जसप्रीत बुमराने त्याची दुसरी ओव्हर पॉवर प्लेमध्येच टाकली आणि त्या ओव्हरमध्ये फक्त 5 रन निघाले. ऑलमोस्ट मायकल चॅपमनचा विकेट गेलाच असता, पण त्यांनी 5 रन दिले आणि जो रिक्वायर्ड रन रेट होता तो तिथेच वाढून गेला होता. ऑलमोस्ट 14-15चा रिक्वायर्ड रन रेट होऊन गेला होता पॉवर प्लेमध्येच. आणि त्याच्यानंतर बघितलं आपण न्यूझीलंड तिथून निघूच नाही शकले आणि आपण इझिली 96 रनांनी हा वर्ल्ड कप जिंकला. तर मी हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच होता की बाबा आपण गौतम गंभीरला सुद्धा अप्रिशिएट करायला हवं, कारण त्यांनी 2007चा सुद्धा वर्ल्ड कप जिंकून दिला होता, 2011चा सुद्धा वर्ल्ड कप जिंकून दिला होता. त्या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये त्याचा रोल होता ऍज अ प्लेअर, आणि काल जो वर्ल्ड कप आपण जिंकला त्याच्यामध्ये त्याचा रोल होता ऍज अ कोच. तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा.